दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार हे पाहिजे फरार आरोपितांची माहिती काढून आरोपितांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी हा मिळून न आल्यानं त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं। घरपुडीच्या गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपिताचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अफजल सय्यद हा भगूर गावात आला आहे। सदर बातमी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खानबहाले, तेजस मते, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे अशांना सूचना व मार्गदर्शन करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केला। त्यावरून पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे बलकवडे चाळ, भगूरगाव, नाशिक या ठिकाणी सापळा लावून अफजल सय्यद यास पकडून त्याचं नाव व तसंच पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव अफजल हुसेन सय्यद व 29 वर्ष राहणार बलकवडे व्यायामशाळेसमोर असं सांगितलं। त्यास गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता गुन्ह्यात सहभाग असल्याचं कबूल केल्यानं त्यास पुढील तपास तसंच कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खानबाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे अशांनी पार पाडली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।